नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी यावर्षी 2024-25 सेशनमध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, मेडिकल यासह इतर वेगवेगळ्या कोर्सेसला प्रवेश घेऊ इच्छितात. तर ही जी प्रवेश प्रक्रिया चालते तर या संदर्भानं जे येतं ॲडमिशन करण्याचं, पालकांना प्रॉपर गाईड करण्याचं काम आपण करतो. परंतु अनेक विद्यार्थी व पालक असे आहेत की ज्यांना या संदर्भामध्ये डिटेलमध्ये माहिती नाही आहे. थोडक्यात काय तर काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे काय, ती का जॉईन करायची असते, त्याचे फायदे काय असतात, ती कशा पद्धतीनं जॉईन केली पाहिजे, जॉईन न केली तर काय नुकसान होऊ शकतं, असे काही विषय जे ते पालकांच्या मनामध्ये असतात. साधारण काउन्सिलिंग प्रक्रिया किती दिवस चालते, तर हे सगळे विषय जे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा. कारण आपल्यापैकी अनेक असे विद्यार्थी असतील किंवा पालक असतील ज्यांना त्यांच्या मुलांना यावर्षी कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे नेमकं काय हे आपल्याला फार आवश्यक आहे माहिती असणं. तर पहिला प्रश्न जो असतो नॉर्मल पालकांचा की जो आम्हाला कॉल येतात बऱ्याचदा, सर आम्हाला तुमचा नंबर मिळाला आणि आम्हाला तुमच्याकडं काउन्सिलिंग करायची आहे, तर ते काय असतं, अशी सुरुवात असते बऱ्याचदा. आता जे पालक अवेअर आहे, ज्यांना माहिती आहे, ज्यांचे ऑलरेडी एखाद दुसरा विद्यार्थी ऑलरेडी कुठेतरी प्लेस झालेला आहे, लागलेला आहे, तर त्यांना बऱ्यापैकी ही प्रोसेस माहिती असते. परंतु ज्यांचे मुलं आता यावर्षी पहिल्यांदा परीक्षा देत आहेत किंवा मागच्या वर्षी दिली होती पण प्रोसेसमध्ये त्यांनी भाग घेतला नाही, रिपीट केलेलं आहे आणि यावर्षी आता प्रोसेसमध्ये जायचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नीटचा स्कोर चांगला आलेला होता, परंतु हे जे काय मॅटर सुरू होतं त्यामुळे त्यांनी या दरम्यानच्या काळात कुठेही काउन्सिलिंग प्रक्रिया जॉईन केली नाही. तर या सगळ्या पालकांनी ही गोष्ट अतिशय व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तर काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे काय, तर याच्यामध्ये दोन विशेष करून आपल्याला वेगवेगळे प्रकार सांगता येतील. एक प्रकार असा असतो की जो 6वी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वीचा विद्यार्थी असतो की ज्याला एखाद्या समुपदेशाकडं म्हणजे काउन्सिलरकडे घेऊन गेलं जातं आणि तिथे काही टेस्ट होतात मुलांच्या. त्या टेस्टच्या माध्यमातून त्या मुलाचं एकूण काय सब्जेक्ट वाईज कल सांगितला जातो, त्याचा इंटरेस्ट त्या ॲनालिसिसमधून त्या पालकांना सांगितला जातो आणि मग मुलं त्या पद्धतीनं पुढची जे येतं तयारी करतात. हा एक काउन्सिलिंगचाच प्रकार आहे. परंतु जे प्रवेश प्रक्रियेची काउन्सिलिंग असते ही थोडीशी वेगळी असते, जी की आमच्या माध्यमातून आम्ही करतो. तर ही काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतं, तर विद्यार्थ्यांचा जो काय परफॉर्मन्स आलेला आहे त्या परफॉर्मन्सनुसार त्याला कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी एनरोल करता येईल, साधारण त्याचे अर्ज कसे करायचे, त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कुठले लागतील, ती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, त्यानंतर हे फॉर्म भरून त्याचे वेगवेगळी प्रेफरन्स फॉर्म भरणं, त्या संदर्भातले वेगवेगळे अपडेट्स पालकांपर्यंत पोहोचवणं, इन बिटवीन पालकांना ज्या अडचणी येतात त्या अडचणींचं, त्यांच्या शंकाचं समाधान करणं, हा एक सुद्धा एक काउन्सिलिंगचाच प्रकार आहे. परंतु याच्यामध्ये खूप गोष्टी या दरम्यानच्या काळामध्ये येतात. साधारण प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं काउन्सिलिंग जॉईन करणाऱ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना या प्रक्रियेतून किमान 3 ते 4 महिन्याचा प्रवास करावा लागतो. म्हणजे काय, एकदा आता तुमचं फायनल रिझल्ट आलेला आहे तर यानंतरची पहिली प्रक्रिया असते रजिस्ट्रेशनची. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशनच्या दरम्यानसुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. तुमचे प्रॉपर डॉक्युमेंट स्कॅनिंग, अपलोडिंग, त्याचं फीस पेमेंट करणं. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची प्रक्रिया असते की त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्ट आल्यानंतर प्रेफरन्स फॉर्म सुरू होतात. पहिल्या टप्प्यामध्ये आता मेडिकलचं बोलायचं झालं तर MBBS BDSचे राऊंड असतात. याचा पहिला राऊंड लागला की याची सिलेक्शन लिस्ट पेरेंट्सला जाते. त्यानंतर BAMSचे राऊंड असतात. म्हणजे थोडक्यात काय तर अगदी रजिस्ट्रेशनपासनं त्यावेळेचे सगळे फॉर्म भरणं, त्याचे सगळे अपडेट्स पेरेंट्सला पोहोचवणं, त्यावेळेची चॉईस फिलिंग करून देणं, सिलेक्शन लिस्ट पालकांना शेअर करणं, कॉलेज मिळालं असल्यास अलॉटमेंट लेटर देणं, अलॉटमेंट लेटर मिळाल्यानंतर त्या कॉलेजचा किती अमाऊंटचा DD कोणत्या कॅटेगरीचा काढायचा आहे, कोणत्या बँकेतनं काढला पाहिजे याची सगळी माहिती देणं, अशा पद्धतीची अगदी परिपूर्ण प्रक्रिया जी साधारण 3-4 महिने चालते आणि या माध्यमातून आपला प्रवेश स्मूथली पूर्ण होतो. बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थी पालक जर डे टू डे जर या सगळ्या प्रोसेसमध्ये अपडेट राहिले नाही किंवा त्या टचमध्ये राहिले नाही तर एखादी गोष्ट त्यांची मिस होऊ शकते आणि मग त्यांना नंतर जे ते विनाकारण अडचणींचा सामना करावा लागतो. सो काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे थोडक्यात असा विषय की रजिस्ट्रेशनपासून तर ॲडमिशनपर्यंत जे काही गोष्टी होतात त्या संदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन करणे, परिपूर्ण ती प्रोसेस करून देणे आणि या दरम्यानच्या काळात पालकांच्या शंका समाधानांचं निरसन करणे, असा याला आपण म्हणू शकतो. आता याचा फायदा काय होतो, हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. याचा फायदा असा होतो की जे विद्यार्थी काउन्सिलिंग प्रक्रिया जॉईन करतात तर त्यांना रोजच्या रोज कुठल्याही वेबसाईटला व्हिजिट करायची गरज नाही.
जे काउन्सलर्स असतात त्यांच्या माध्यमातून सगळ्या डे टू डे सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. त्यामुळे कुठेही काही एखादा इम्पॉर्टंट विषय मागे राहिला किंवा तो मिस झाला असं होत नाही. दुसरा महत्त्वाचा विषय चॉईस फिलिंगच्या संदर्भानं असतो. आमच्यासारख्या जे काउन्सलर्स असतात आमच्यासारखे त्यांचं हा इयरली प्रत्येक वर्षी हे काम केलं जातं. त्यामुळं प्रेफरन्स फॉर्म भरणं, प्रॉपर वेने कॉलेज टाकून देणं, त्याचा प्रॉपर क्रमांक म्हणजे प्रेफरन्स बनवणं, तो पालकांना शेअर करणं, ते कॉलेज टाकून देणं, ही सगळी प्रक्रिया तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या करून दिली जाते. म्हणजे काय, कॉलेजची सिक्वेन्स काय असावी, कोणते कॉलेज वर टाकावेत, कोणते खाली टाकावेत, आपल्या मार्कानुसार काय मिळतं, याचं फारसं टेन्शन पालकांना किंवा विद्यार्थ्यांना घेण्याची गरज पडत नाही. हा एक फार मोठा फायदा होतो. बऱ्याचदा कॉलेज टाकण्यात सिक्वेन्स चुकली तर बऱ्याचदा ॲडमिशन मिळत पण नाही, किंवा मिळालं तर साध्या कॉलेजला मिळतं, किंवा कमी कॉलेज टाकले तर ॲडमिशनच मिळत नाही. असे बरेच प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. आता तरी शासनानं सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग करता येते. पूर्वी तर एकदा कॉलेज टाकले की पुन्हा एडिट फॅसिलिटी नव्हती. तर तेव्हा तर हजारो मुलांचं करिअर जे फक्त कॉलेज चुकीच्या भरल्या गेल्यामुळं नुकसान झालेले असे अनेक मुलं आहेत की जे 2020पर्यंत जे ते एकदा चॉईस फिलिंग व्हायची. परंतु नंतरच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं प्रत्येक राऊंडला त्याच्यात एडिशन करता येतं, कॉलेज कमी करता येते, ॲड करता येते. थोडीशी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न पडतो पालकांना की बाबा ही प्रोसेस साधारण किती दिवस चालते. तर हे कमीत कमी 4 महिने, 4.5 महिने, किमान 5 महिनेसुद्धा ही प्रोसेस जाऊ शकते वेगवेगळ्या कोर्सेसनुसार. साधारण एखाद्या विद्यार्थ्याला MBBSसाठीची काउन्सिलिंग जॉईन करायची आहे तर अजून रजिस्ट्रेशन प्रक्रिया महाराष्ट्राची सुरू झालेली नाही आहे. परंतु सुरू झाल्यानंतर पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड ही प्रक्रिया किमान सप्टेंबर एंडपर्यंत चालेल. म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर, होऊ शकतं की 15 ऑक्टोबरपर्यंत जाऊ शकते. म्हणजे MBBSसाठी किंवा BDSसाठी जे ते 2.5-3 महिने चालणारी प्रोसेस आहे. एखाद्याला BMS करायचं आहे, BHMS करायचं आहे, तर या केसमध्ये हे नोव्हेंबर एंडपर्यंत सुद्धा ही प्रक्रिया जाते. म्हणजे आज आपण जुलैमध्ये बोलतो आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे 4 महिने ही प्रक्रिया जाऊ शकते. काही केसेसमध्ये जे नर्सिंग आहे, फार्मसी आहे किंवा फिजिओथेरपी आहे, ही प्रोसेस ही डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाऊ शकते. सो सांगायचा विषय आहे की ज्या कोर्सेससाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात त्यासाठी जर तुम्ही काउन्सिलिंग केली तर किमान 4-4.5 महिन्याच्या दरम्यानच्या काळात तुम्हाला ही सगळी माहिती टाईम टू टाईम भेटते, ही प्रोसेस करून मिळते. आणि यासाठी तुम्हाला कुठेही चिंता करायचं कारण राहत नाही, कारण सगळी माहिती, सगळे अपडेट्स आपल्याला टाईम टू टाईम व्हॉट्सअपला किंवा जे काय माध्यम त्या काउन्सिलरचं असेल त्या माध्यमातून आपल्याला पोहोचवले जातात. सो त्यामुळं काउन्सिलिंग प्रक्रियेचा जर कालावधी आपण म्हटला तर किमान 4 ते 4.5 महिने हा वेगवेगळ्या कारणाने जे येतं तिथपर्यंत जातो. या दरम्यानच्या काळात एखादं कोर्ट मॅटर झालं, एखादा दुसरा विषय उभा राहिला तर त्याही केसमध्ये जे येते 8-8, 15-15 दिवस जे येते हे राऊंड पुढे एक्सटेंड होतात. सो 4-4.5 महिन्याची ही प्रोसेस असते असं आपण थोडक्यात सांगू शकतो. आता का जॉईन करावी याचे बऱ्याचशा गोष्टी या दरम्यानच्या सुरुवातीपासून मी सांगितले, कारण यामुळं आपलं बरंचसं काम सोपं होतं. पालक त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय हुशार असतात, त्यांना त्यांचं त्या फील्डचं ज्ञान असतं. परंतु काउन्सिलिंग प्रक्रिया बरीचशी किचकट झालेली आहे. स्टेट कोटा आहे, ऑल इंडिया कोटा आहे, इन्स्टिट्यूट कोटा आहे, डीम युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन्स आहेत, मग त्यात MBBSचे असतील, BDSचे असतील, BMSचे परत राऊंड आहेत, 15% प्रायव्हेट BMS कोटा आहे, BHMS कोटा आहे, अदर स्टेटचे ॲडमिशन्स आहेत. हे सगळं खूप एकाच वेळेस वेगवेगळ्या पॅरलल चालणाऱ्या प्रोसेस आहेत. तर एवढ्या सगळ्या वेबसाईटला त्यावेळेस व्हिजिट करणं, त्याला वेळ देणं हे कुणालाही शक्य नाही, पालक म्हणून शक्य नाही. त्यामुळं थोडीफार फीस भरून जर कुणी आपल्याला मार्गदर्शन करत असेल तर त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपली प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण केली पाहिजे. आता त्यानंतरचा शेवटचा विषय असतो कुठे जॉईन करावी, ऑनलाईन जॉईन करावी किंवा ऑफलाईन जॉईन करावी. तर कुठे जॉईन करावी याबद्दल मी फारसं सांगणार नाही. तुमची इच्छा आहे, तुमच्या नियरेस्ट लोकेशनला जे काउन्सिलर म्हणून काम करतात त्यांचा चांगला अनुभव आहे, जे तुम्हाला वाटतं की यांच्याकडं आपण काउन्सिलिंग जॉईन केली तर आपल्याला न्याय मिळेल किंवा यांच्या माध्यमातून आपली प्रवेश प्रक्रिया योग्य पद्धतीनं पूर्ण होईल, तर असं ज्यांच्याबद्दल तुम्हाला विश्वास वाटतो तुम्ही त्यांच्याकडे जॉईन करा. आणि तुमच्या नियरेस्ट लोकेशनला जर कोणी उपलब्ध असेल तर त्यांच्याकडे जॉईन करा. फक्त एक बघा, कारण बऱ्याचदा काउन्सिलिंग करणारे बरेचसे जे कन्सल्टंट आहेत किंवा ॲडमिशन काउन्सिलर आहेत तर यामध्ये बऱ्याचदा मॅनेजमेंटचे ॲडमिशन करणारे मॅक्झिमम लोक आहेत. म्हणजे जे काय एक कुठलंही मॅनेजमेंटचं ॲडमिशन आहे कर्नाटकात करायचं, मध्य प्रदेशला करायचं, महाराष्ट्रात करायचं, डीम युनिव्हर्सिटीला करायचं, तर माझी ही फीस राहील आणि मी तुमचं ॲडमिशन करून देईन. थोडक्यात काय, ते जे आहे तर त्यांचं पैशाची मागणी पण जास्त असते आणि ते ॲडमिशन पण मोठ्या अमाऊंटचं असतं किंवा मॅनेजमेंटचं असतं. तर तो प्रकार थोडासा वेगळा.
आणि ज्या मुलांचे मार्क्स चांगले आहेत, ज्यांची कॅटेगरी वेगवेगळी आहे आणि ज्यांना मेरिटवर ॲडमिशन मिळू शकतं, ज्यांची नॉमिनल फीसमध्ये काउन्सिलिंग होऊन त्याला मेरिटवर ॲडमिशन जे मिळतं, ही काउन्सिलिंग वेगळी आहे. बऱ्याचदा ह्या काउन्सिलिंगच्या क्षेत्रात म्हणजे ही जी प्रक्रिया जे केली जाते नॉर्मली, यामध्ये फारसे लोक नाही आहेत. त्यामुळे तुम्ही ज्यांच्याकडे जॉईन करणार आहे ती ही प्रक्रिया करतात का हे आवर्जून बघा. कारण आता आम्ही ऑफलाईन काउन्सिलिंगमध्ये जे आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला येतात त्यांना आम्ही 7,000 रुपये चार्ज करतो. त्यामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया, फॉर्म भरणं, कॉलेज टाकून देणं, त्यांना अपडेट्स पाठवणं, ही सगळी प्रक्रिया अगदी ॲडमिशनपर्यंत करतो. या दरम्यानच्या काळात पालकांचे काही प्रश्न असतील, त्यांच्या शंका असतील त्याला आम्ही उत्तर देतो. तर हे झालं आहे काउन्सिलिंगचा भाग. जे पालक आमच्याकडे येऊ शकत नाही छत्रपती संभाजीनगरला, जे मुंबईला राहतात, पुण्याला राहतात, अगदी भंडाऱ्याचे पालक पण माझ्याकडे एनरोल आहेत, नाशिकचे आहेत, गडचिरोलीचे आहेत, गोंदियाचे आहेत, वर्ध्याचे आहेत. तर हे जे पालक आहे तर यांना आम्ही ऑनलाईन सेवा देतो. इथे येण्याची गरज नाही. जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही कुरिअरद्वारे आम्हाला पाठवा, म्हणजे तेही आम्ही झेरॉक्स मागवतो, कलर झेरॉक्स मागवतो आणि ते प्रॉपर स्कॅन करणं, ते अपलोड करणं, त्याचं रजिस्ट्रेशन करणं, त्यांना सगळं कम्युनिकेशन ठेवणं, त्यांना वेळोवेळी सगळे अपडेट्स देणं, त्यांचे प्रेफरन्स फॉर्म भरून देणं, त्यांच्या मार्कानुसार काय काय पॉसिबिलिटीज आहेत त्यांना अपडेट करणं, अगदी शेवटपर्यंत ही प्रक्रिया आम्ही करतो. म्हणजे आमच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पर्याय आहेत. परंतु तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला ऑफलाईन लावायचे तर तुमच्या नियरेस्ट लोकेशनला कोणी आहे का अशा पद्धतीचं जे काम करते त्यांच्याकडे तुम्ही एनरोल करू शकता. आमच्याकडे यावं हा आग्रह नाही आहे, परंतु आपण अतिशय कष्टानं चांगले गुण मिळवलेले आहेत, चांगले कष्टाने मार्क मिळवलेले आहेत. आपल्या पालकांनी अनेक वर्ष आपल्याला हे यश मिळवण्यासाठी मेहनत केलेली आहे. तर कुठेही छोटी पण चूक होऊ नये. प्रक्रिया पूर्णपणे सुरळीतपणे छानपणे प्रक्रिया पूर्ण करावी, पूर्ण पार पाडली जावी, म्हणून हे सगळं तुम्हाला मी आवर्जून सांगतोय. बऱ्याचदा काय होतं, काउन्सिलिंग प्रक्रिया म्हटलं की नेमकं काय करायचं असतं, ते नेमकी काय प्रक्रिया असते हे बऱ्याचदा पालकांना माहिती नसतं. म्हणून हा सगळा विषय मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अजूनही तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असेल तर नक्की आम्हाला विचारा. आणि शेवटी हे पण सांगेल, तुमच्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची असेल तर लवकर घ्या, विशेषतः ऑनलाईनचे पालक. कारण आता आमच्याकडं ऑफलाईनमध्ये अजून सीट्स अवेलेबल आहेत, पण ऑनलाईनसाठी जी काय आमची कॅपॅसिटी आहे ती जवळजवळ आता ऑलमोस्ट फुल होत आलेली आहे. सो ज्यांनाही आमची मदत घ्यायची असेल कृपया आपण लवकर एनरोल करा, जेणेकरून आम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे मागवायचे असतात, लवकरच प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे आम्हाला पुढचं नियोजन लावायला सोपं पडतं. म्हणून एक शेवटचा हा विषय तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुमच्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची आहे तर माझा नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. परंतु बऱ्याचदा ग्रामीण भागातले पालक असतील तर त्यांना हे नंबर कुठून शोधायचे, कुठून काढायचे समजत नाही, म्हणून मी नंबर पण या ठिकाणी शेअर करतो. 9481121212 म्हणजे 9481121212 या नंबरवर तुम्ही संपर्क करा. आणि उगीच माझे इतके मार्क आहे, मला काही मिळेल का हे करण्याची वेळ आता संपलेली आहे. तुम्हाला एनरोल करायचं आहे तर नक्की कॉल करा. तुम्हाला आम्ही तुमच्या मार्कानुसार काय काय शक्यता आहे, काय काय पॉसिबिलिटी आहे त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. ठीक आहे, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.